आज बुधवार 1 मिळतं आणि महाराष्ट्र दिन पण आहे आणि कामगार दिन पण आहे. तर तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि ऊन बघितलं तुम्ही किती आहे. जसं काही 12 वाजलेले आहेत. मी आता मुक्ताच्या शाळेत तिथे आलेले आहे तिचा रिझल्ट घेण्यासाठी. मग रिझल्ट घरी गेल्यानंतर 10 वाजले मला तिच्या शाळेमध्ये. 8 ते 10 मी तिथंच होते. मग घरी आल्यानंतर मी त्यांना बाहेरूनच जेवण आणायला सांगितलं. मग जेवले आणि झोपले थोडे आणि आता 1:30 वाजता मी उठली. जेवण झाल्यानंतर झोपली. एक झोप घेतली. 1:30 वाजता आता मी उठलेली आहे आणि इथे आंबील बनवत आहे. म्हणजे दुपारचं आता या गरमीतून कधी ताक, कधी आंबील, कधी लिंबू सरबत, कधी नारळाचं पाणी किंवा आपला उसाचा रस असं काहीतरी घेतलं पाहिजे. तर मी कधी ताक बनवते. तर हे आंबील आहे ना, मी बरेच व्हिडिओ बघितले होते ह्याच्यामध्ये Instagramवरती. तर म्हटलं बघावं करून कसं लागतंय. तर मग मी केलं. तर त्यांनी त्या व्हिडिओमध्ये कसं दाखवलं होतं, मिरच्या आणि लसूण खलबत्त्यामध्ये त्यांनी ठेचले होते. पण मग मी काय केलं, मिक्सरच्या भांड्यामध्ये जेव्हा दही बारीक करून दही लावून घेतलं, तर मग त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच ती लसूण आणि मिरची टाकली मी आणि आता ते सर्व एकजीव करून घेतलं. पाणी गरम करत ठेवलेलं आहे. मग त्याच्यामध्ये मी 2 चमचे नाचणीचं पीठ टाकून ते चांगलं शिजवून घेईल आणि मग ते थंड व्हायला ठेवून देईल. थंड झाल्यानंतर मग ते ताक आणि हे नाचणीचं जे आपण सत्व बनवलेलं आहे ते दोन्ही मिक्स करून मस्त प्यायचं. तर खरंच खूप छान झालं होतं ते. मी करून बघितलं आणि मस्त झालं. माझ्या मिस्टरांनासुद्धा आवडलं आणि मलासुद्धा आवडलं. तर आता माझी मुक्ता आजीकडे गेलेली आहे. म्हणजे माझ्या सासरी गेलेली आहे. झाले 8 दिवस गेले त्याला. मग घरात आम्ही दोघंच. काही करमतसुद्धा नाही. घरात मुलं असल्यावर कसं घर भरलेलं असतं. पसारा होतो, कामं होतात, आपल्याला भरपूर काम लागतं. पण ते चांगलं रुटीन असतं आणि बरं वाटतं. आता मुक्ता नाही ना, त्यामुळे मला खूप बोर होतं. असं म्हणजे काय करावं, काय नाही सुचत नाही. दिवसभर मी झोपूनच असते. तर खूप छान लागते. म्हणजे थोडे त्याच्यात तिखट आणि आंबट आणि थोडं नाचणीचं स्वाद आहे त्याला. तर खरंच खूप छान आहे. एकदा करून बघा तुम्ही. आता मी त्यांना विचारते कसं झालेलं आहे. तर त्यांनासुद्धा आवडलं आणि आता मी नंतर आराम केला. भांडी वगैरे घासली आणि मग मी आराम केला. त्याच्यानंतर आता इथे 5:30 झालेले आहेत. तर आता कपडे घरात घेतली, झाडू मारते. आता संध्याकाळचं रुटीन सुरू. तर थोडी माझी मान दुखत आहे. तरी पण मी 5:30 वाजेपर्यंत झोपूनच होते. बघितलं थांबेल म्हणून असं वाटलं, पण ती काही थांबली नाही. मग आज म्हटलं उठावं आता, करावी कामं. तर पहिली गॅलरी घेते झाडून, मग घरातून कचरा काढून घेते, मग जेवणाच्या मागं लागते.
तर माझी मान खूप दुखत होती, म्हणून मग गरम पाण्याची पिशवी घेतली आणि त्याने थोडी मान माझी मी शेकवली. मग थोडा आराम पडला. मग त्याच्यानंतर कपडे ठेवली, लेमन राईस केला, बेसन केलं, भाकरी केली. तर असं होतं माझं आजचं रुटीन. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.